हार्दिक स्वागत. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम शिवप्रेमी शिरगाव संघ पहिला बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न बट बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिलाच बॉल आला डॉट. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय सचिन स्मृती दहिगाव. या दोन टीमच्या दरम्यान ही इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट आलाय. स्ट्रायकिंग केला बॅट्समन सतीशला तुम्ही पाहता. नॉन स्ट्राईक केला बॅट्समन सचिन. बॉलिंग मार्कवरती राजकुमार. नेक्स्ट बॉल समोर मिड ऑन होता त्याच्या डोक्यावर उडवायचा प्रयत्न ऑन दी अप बट फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. ट्रिपलाय जाईल. संपला बॅटर सतीचा खेळ. धक्का पहिला. स्पोर्ट्सचे लाईव्ह अपडेटर मिस्टर स्वप्नील सर यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. पहिला धक्का लागला. 0 धावसंख्येचा चष्मा घालून माघारी परतला बॅटर सतीश. दर्शनाला ऑनसाइडला लॉफ करायचा प्रयत्न. मिडॉलचा फिल्डर प्रचंड वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय. बॉलला त्याला कॅरी केलंय. तत्पूर्वी चिके सिंगल मिळेल. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅटर आहे त्यामुळे आता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लाईक फिल्डर सेट केला आणि एक डीप मिड विकेटला सर्कलच्या बार फिल्डर सेट केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिड ऑफ, एक शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड थर्ड मॅन आणि एक शॉर्ट फाईन लेगला फिल्डर. आता शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर देखील मिड ऑफ मध्ये घेण्यात आला आहे. एक वरती एक. राजकुमारच्या अगेन्स्ट आता सचिन तयार. लेफ्ट हँडेड बॅटर. इथे स्वीप करायचं होतं. पंचांकडे लाऊड अपील केली. अपील भरपूर स्ट्रॉंग होती बट पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. अंपायर सिग्नल डॉट बॉल. चिकी सिंगल होईल. यासाठी लेग बायच्या स्वरूपात सिंगल. या स्पर्धेमध्ये षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी देखील रोख रक्कम 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शफलून इथे देखील स्वीप करायचा होता. क्रॉस बाटेटा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅटला ड्रिल करून दाखवतोय. ऑन साइडला लॉफ करायचा होता बट बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि पाठच्या मधून बॉल भरदा वेगानं थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता बघा. विदिन 10 मिनिट्स आपल्याला पहिले 2 षटक फेकावेच लागतील. टीम सचिन स्मृती दहिगाव संघ. वेळ आपल्याकडे आज भरपूर कमी आहे आणि आता पहिला षटकाचा शेवटचा बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न नाही जमला. वन्स अगेन डॉट बॉल. सलगचा येतोय दुसरा. हा निर्धाव चेंडू. षटक कंप्लीट. पहिला षटकाच्या अंती एका गड्याच्या नुकसानात टीम शिवप्रेमी शिरगाव 2 अंकावरती. 2 on board, loss of 1 wicket. First over completed on the scorecard from team शिवप्रेमी शिरगाव. ठोक डीजे. यापुढील होणारे प्रत्येक मॅचेस हे 3 षटकांचे खेळवले जातील.
ही मॅच देखील 3 षटकांची आपल्याला पाहायला मिळते. पहिला षटक तर 5 मिनिटांमध्ये जरूर फेकलं. बघा येणारे 2 षटक देखील तुम्हाला 10 मिनिटांमध्ये फेकावेच लागतील. विदिन 15 मिनिट्स आपल्याला एक इनिंग कंप्लीट करावी लागेल. आज आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि कमी वेळामध्ये अजून या मॅच नंतर देखील आपल्याला जवळजवळ 3 मॅचेस कव्हर करायच्या. सो दॅट्स वाय मी सातत्यानं आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतोय की थोडंसं फास्टली क्रिकेट खेळा, थोडंसं स्पीडअप अपेक्षित असेल. आता ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मॅकवरती बॉल तयार मिस्टर जगन. सुरुवात थोडीशी खडतर राहिली टीम शिवप्रेमी शिरगाव संघाची. पण आता शेवट कसा होतोय याचं उत्तर देखील येणारी वेळ आता जरूर देऊन जाईल. सचिनच्या अगेन्स्ट जगन निघाला. पहिलाच बॉल फटका स्ट्रायमिंग आहे. बॉल अवे मध्ये फायलेक्सचा फिल्डर डाऊन द बॉल. फायनली कॅच कंप्लीट. 1 मोर विकेट डाऊन. 77 2 अंकावरती धक्का क्रमांक 2 टीम शिवप्रेमी शिरगाव संघाला फलंदाज बाद. दोन अंकावरती धक्का दुसरा लागला. शिवप्रेमी शिरगाव संघाला सध्याच्या घडीला थोडीशी खडतर सुरुवात राहिली आहे. संघर्ष करत असताना दिसते आपल्याला टीम शिवप्रेमी शिरगाव. स्ट्रगलिंग क्रिकेट आता खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जगन आला आणि जगनना पहिल्याच बॉलवरती इंडिव्हिज्युअल खात्यामध्ये पहिली विकेट घेतली. चला थोडीशी घाई करा, भरपूर वेळ आपण खर्च करता. सचिन स्मृती 11 दहीगाव. बघा वेळेचं बंधन आहे, क्लॉक वॉच देखील ऑन आहे. तो कट करायचा प्रयत्न, बॉल मागे चालला. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग. फिल्डर थोडेसे फंबल देखील झाले. सेकंडचा चान्स होणार नाही, एकच मिळेल. सिंगलच मिळाले. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 3 अंकावरती. बघा प्रत्येक बॉल नंतर आपण टीम मीटिंग घेत आहे. सचिन स्मृती दहीगाव मित्रांनो, आपल्याकडून ही अपेक्षा नाहीये. थोडंसं फास्टली क्रिकेट खेळा. मी प्रत्येक बॉलवरती आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतोय, कारण एक आदर्श संघ म्हणून ओळखला जातो सचिन स्मृती दहीगाव संघ. फुल लाईनचा बॉल फुल टॉस होता. लॉफ केला ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर पोहोचतोय डीप मधून. ॲक्युरेट थ्रोपैकी, चांगली थ्रोपैकी जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन सध्याच्या घडीला दाखवलं जात आहे. वैभव आणि दर्शन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगचं प्रदर्शन दाखवावं लागेल बॅटर दर्शनला, जो नॉन स्ट्राईक एंडला आणि आता त्याच्या अगेन्स्ट वैभवला पाहताय. वैभव ऑन अ स्ट्राईक. ऑन साइडला लॉफ केलाय. फटका सुंदर आहे वैभवच्या बॅटमधून. हा पहिला वैभवशाली फटका बॉल सीमा पार. आदर्श चषक 2026 चौकार. बॉल फरार झाला. 2 पायांच्या मधून फिल्डरच्या बॉलनं सीमारेषा गाठली. आता दिशा इथे थोडीशी खराब. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. लगेचच पंच प्रवीणची विशेष सर आमच्याकडे वळाले. पंचाने थोडंसं व्यायाम केलं. अगदी शाहरुख खान स्टाईलनं आपल्या हाताचा पिसारा फुलवला आणि सांगितलं अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पहिली बाउंड्री तर वैभवच्या बॅटमधून आली आहे.
आता तशाच प्रकारची फटकेबाजी आता अपेक्षित असेल. आहा, लेंथ बॉल होता, थोडासा पुढे टाकलेला बॉल. डॉट बॉल आला, खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता झाले. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं जाते गोलंदाजच्या माध्यमातून. कारण जर उल्लेख करायला गेला तर व्हाईट बॉल वगळता या आधी आलेली बाउंड्री आणि त्यानंतर कमबॅक करणं मोस्ट इम्पॉर्टंट होतं आणि तेच काम जगन करतोय. बट त्याच्या की सल्ला चढवला जातोय, बट आता बल्ला त्याचा शांत केला जातोय. वन मोर विकेट डाऊन. लॉंग ऑनला टिपला जाईल. संपला बॅटर वैभवचा खेळ. धक्का तिसरा. खऱ्या अर्थानं तिसऱ्या क्रमांकावरती आला होता. तोच दर्शन आपण पाहता. आतापर्यंत संयमी खेळी त्याच्या माध्यमातून अंपायर सिग्नल इट्स अ नो बॉल. आय थिंक पिचिंग खराब असावी. सो दॅट्स वाय पंचांनी लगेचच सांगितलं. ICC नियम क्रमांक आता 22 नसून 21 सांगितलं. इट्स अ नो बॉल. चला, भरपूर वेळ आपण खर्च करताय दहीगाव टीम. विलास शागेस दर्शन. खोलवर टप्प्याचा बॉल होता, पुढ्यात टाकला, बट बॅटने पाठच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. जर रनार मध्ये आला असता, जर प्रॉपर मिडलिंग झाली असती ना, तर बॉल थेट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला असता. बट क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरचं महत्व नसतं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ SR स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला जय भवानी खाटेकर. तर चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. बॉल मागे, थर्ड मारला, फिल्डर डायरेक्ट हिट. घडलंय काय? नजर अटी और दुर्घटना घटी. विकेट किपरचं लक्ष नव्हतं आणि त्याचाच खऱ्या अर्थानं फायदा घेत जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी जवळ या 3 धावा आता कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन तुषार आणि दर्शनच्या माध्यमातून. तुषारनं आता हुशार कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3च्या मदतीनं स्कोर कार्ड 3 गड्यांच्या नुकसानात 13. जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी या 3 धावा. आता चपळाई आपल्याला पाहायला मिळाली, चालाकी आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ लेन बॉल. इथे देखील चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. विकेट आता सॅक्रिफाईस करावी लागतीये.
वातावरण, पिन ड्रॉप सायलेंट आणि या गुलाबी थंडीमध्ये ही क्रिकेटची धरती आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटचा अभूतपूर्व 16 मैदानाच्या आतमध्ये रंगतो. फुल टॉस बॉल आहे आणि आता फुल टॉसचा फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. टिपला जाईल आणि संपला खेळ. तू चल मे आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव संघाची. दर्शन इज गॉन. सतरा 13 अंकावरती स्थिरावलाय. जर आता बाउंड्री आली तर 17 होती. तर फलक 13 आहेत. 13 रन बोर्ड. आम्ही चेक करत होतो प्रदीपचं लक्ष नक्की आहे कुठे. धावा फलकावरती 13. स्टील 2 टू गो. ब्लॉक होल बॉल खोदून काढायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. मॅच इनर एज बॉल मागे शॉट फाइंडिंगला फिल्डर आणि आता घडले काय गलती से मिस्टेक. या चुका तुमच्या संघासाठी अंगलट येऊ शकतात. कारण मागाशी देखील आपण पाहिलं जिथे एकही नव्हती त्या ठिकाणी 3 धावा खर्च केल्या आणि आता जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी या धावा खर्च केल्या 2. म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात जवळजवळ या स्पेलमध्ये आपल्याला 4 धावा पाहायला आपल्याला. चला काटेकर टीमचे कॅप्टन या पण. आता दिशा इथे चेक केली जाईल का. दोन्ही गाड्या खास ट्रॅक वरती. अपघात निश्चित. एका फलंदाजाला तर परतावं लागतंय माघारी. बट टीव्ही अंपायरची मदत सध्याच्या घडीला घेण्यात आल्या पंचांच्या माध्यमातून. आय थिंक गोलंदाज समोर आला असावा त्यामुळे आता थोडंफार रेफर करण्यात आलं. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमचे मुकेशजी गायकर सर. Umpire signal, it's a white ball. धाव फलकावरती धावा तब्बल 16. 16 ऑन बोर्ड. 16 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. सचिन स्मृती दहिगाव हा संघ आपण पाहता एक आदर्श संघ म्हणून हा संघ ओळखला जातो. कारण नेहमीच चांगलं क्रिकेट टीम सचिन स्मृती दहिगाव संघाला नेहमीच खेळलाय आणि आता तो संघ
इन ऍक्शन मध्ये चांगली कामगिरी या षटकामध्ये केली गोलंदाजानं विकेटचा चान्स आणि आले विकेट. सत्र झालं पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना संघ जाऊ पोहोचलाय तो तब्बल चला खाटेकर टीमचे कॅप्टन जय भवानी खाटेकर दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेले. स्कोर कार्ड आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. दबा बनल्यात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम शिवप्रेमी शिरगाव संघाच्या तब्बल धावा 16 आणि आता 17 धावसंख्येचं लक्ष उभं केलंय. सचिन स्मृती दहिगाव या टीमच्या अगेन्स्ट टॉस इथे केला जातोय. टॉस जिंकला टीम SR स्पोर्ट्स वडवली या संघाने आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जय भवानी खाटेकर या संघाला. वॉन द टॉस बाय टीम SR स्पोर्ट्स वडवली and elected to field first. बंडा धावा 16 लक्ष केले 17च आणि कशा प्रकारे 17 बनल्या जातील आई असून ते आगे की कहाणी दीपक जी बिराडे सर इनकी जुबानी. क्रीडा रसिको स्वागत आहे सर्वांचं. आदर्श चषक धानिवली क्रीडा स्पर्धेचं 34वा पर्व एक्स्ट्रा सामना जो सध्या कव्हर होतोय. 16 धावा पहिल्या डावात बनलेल्या आहेत. 17 धाव्याचं टार्गेट दबदबा आपण पाहिला. पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना टीम सचिन स्मृती दहिगावचा. मात्र आता शिवप्रेमी शिरगाव टीम दुसऱ्या सत्रात काय रणनीतीनं काय स्ट्रॅटेजीनं दाखल झाली हे देखील पाहावं लागेल. आघाडीसाठी जगन आणि त्यांच्या सोबत येतात प्रतीक हे दोनही सलामीवीर आता दाखल झालेले आहेत. तर गोलंदाजीसाठी दर्शन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चांगलं रंगेल बॅटल. इंटरेस्टिंग मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना. चालू सामन्यात जो संघ जिंकेल तो नेक्स्ट मॅचमध्ये देखील आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम करेल. मात्र आता या मॅचमध्ये पाहिलं तर सध्याच्या घडीला फ्रंट सीटवर बॅटिंग करणारी सचिन स्मृती दहिगाव टीम. कारण बलाढ्य शिवप्रेमी शिरगावला फक्त 16 धावेवरती रोखलंय आणि विजयासाठी 17चं टार्गेट चेस डाऊन करण्याकरता आघाडीला प्रतीक आणि त्याच्यासोबत देतात जगन. गेम इज ऑन. ऑल इज सेट. ऑनफिल्ड अंपायरचा ग्रीन सिग्नल या दोन्ही टीमला देऊयात या स्पर्धेतील या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी. ऑल द बेस्ट. 3-2-1 लेट्स प्ले. हेअर वी गो. बॉल तयार होतोय दर्शन. पहिला बॉल बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळायचं होतं. चेंडूबारचा संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉलला झाली सुरुवात. या मॅचमध्ये 17 धाब्याचं संरक्षण करायचं. शिवप्रेमी शिरगावला डॉट बॉल पर्सेंटेज मॅटर करेल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघाला थेट एसटी रक्षक सतीश सोकांडे यांच्या हातात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आता टाकलेत गोलंदाज दर्शननं. रंगेला सामना. रंगेली मॅच. नो डाऊट अबाउट दॅट वन. ज्या पद्धतीनं पहिल्या डावात बॉलिंग डिपार्टमेंटनं डॉमिनेट केलं शिवप्रेमी शिरगावला आणि त्या ताकदीचं गोलंदाजीचं युनिट आहे शिवप्रेमी शिरगावकडे. आणि सध्या बॅक टू बॅक 2 डॉट बॉलनं या मॅचमध्ये संघर्ष सुरू केलाय तो दर्शननं. फुल टॉस स्वीप केला. शॉर्ट स्कोर लेगला मिसफिल्ड. क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार आणि हळूहळू चाललाय
तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक्झॅक्टली पाहावं लागेल त्या ठिकाणी घडलं काय. ऑन फील्ड अंपायर सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय. फक्त 2च धावा सिटीज. दोन धावा या बॉलवर शफल झाले. आता हुक करण्याचा प्रयत्न, लॉंग लेग स्क्वेअर लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉलची त्या ठिकाणी झाले सांगता टीमची टोटल सध्या धावफलकावरती स्थिर आहे. 2 धावा धावफलकावर. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडे घेत बॉल जागेवरच घरंगलत राहिला. आणखीन एक डॉट बॉल. चांगला दबाव आता पहिल्या षटकात सध्या बनवलाय तो गोलंदाज दर्शननं. डॉट बॉल पर्सेंटेज त्याच्या वतीनं कमालीची वाढली. टीमची टोटल सध्या धावफलकावरती 2 या आकड्यावर. विजयाचं समीकरण 13 बॉल आणि आता 15ची गरज. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल देखील डॉट आणि पहिल्या षटकात दबदबा राहिलाय तो शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव आणि त्या सोबतीनं गोलंदाज दर्शनचा. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती अवघ्या 2 धावा धावफलकावर आणि आता विजयाचं समीकरण 12 चेंडू 2 षटका आणि 15 धाब्याची गरज. 12 चेंडू 15 धावा. लो स्कोरिंग बॅटल जरूर आहे. हळूहळू रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय. 7.50 धाव्याच्या धावगतीनं 2 षटकात 12 चेंडूत 15 धावा बनवाव्या लागतील. आणि सध्या दुसऱ्या षटकात त्या ठिकाणी संघ कर्णधारांनी इन्व्हाइट केले बॉलिंग मार्कवर गोलंदाज तुषारला. 12-15चा सामना आहे. मॅच इज स्टील ऑन, गेम इज स्टील ऑन. पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी दर्शनने केली आहे. माफक धावसंख्येचं षटक त्यानं टाकलंय. इकॉनॉमिकल कामगिरी त्याच्या वतीनं झालेली आहे. दुसरं षटक आता तुषार चोरगेवर जबाबदारी दिली ती टीम शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघानं. 12 चेंडू 15. स्ट्रायकर एंडला जगन शेळके एक्सपिरियन्स कंटेंडर आणि त्याची सोबत देतात प्रतीक. बारा बॉल 15. चला वेळ जास्त जातो शिरगावकर. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. पहिला बॉल बॅटची कडे घेत मागे चालला. शॉट थर्डमॅनला बॅकअप आलाय. सिंगल धाव मात्र रोखता आली नाही. सिंगल धावेच्या जोरावर सध्या टीमची टोटल 11 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये विजयाकरता अजूनही 14 धावेची गरज. 11 चेंडू 14 धावा. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम रेडी राहा. आपण इनसाइड आउट ड्राइव्ह केल्या. बॉल एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर अगदी त्याच्या हातात. घरपोच सेवा. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. प्रतीक माघारी. 3ला पहिला धक्का लागलाय. सचिन स्मृती दहेगावला. बिग विकेट डाऊन. प्रतीक बाद होत आहेत. 7 बॉलमध्ये अवघ्या 2 धावेचं योगदान देत. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. निर्णायक सामना आणि या निर्णायक सामन्यात सध्या तरी वर्चस्व आपण बघत आहोत तो शिवप्रेमी शिरगावचा. 18 चेंडू 17 धावेचं छोटेकाने टार्गेट डिफेंड करायचं आहे. धावसंख्येचा बचाव करायचा आहे आणि आतापर्यंत गोलंदाजांची मात्र बहरदार कामगिरी. 10 चेंडू 14 धावेची अजूनही गरज. दहा बॉल 14चा सामना. मॅच इज स्टील ऑन. इथनं एक छोटेखानी पार्टनरशिप मॅच मध्ये इन होईल. संघ सचिन स्मृती दहेगाव. मात्र शिवप्रेमी शिरगावनं या सामन्यात सचिन स्मृती दहेगावला संघर्ष करण्यास भाग पाडलेला आहे.
तुषार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नुकताच ज्यानं विकेट काढली लेफ्टी बॅटर विलासकडे आता स्ट्राईक. या वेळेला ड्राईव्ह केल्या बॉल डीपमध्ये फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला थोडे दूर आहेत. तोपर्यंत बनली आहे ती एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आता होताना दिसत नाही. एकाच धाबेवर आता समाधानी राहावं लागेल. सिंगल धाबेसोबत सध्या स्कोर 4 या आकड्यावर. विजयासाठी 9 बॉल आणि आता 13 धावेची गरज. 9 चेंडू 13 धावा. 18-17चा सामना. हळूहळू या मॅचमध्ये देखील आता दबाव बनलाय बॅटिंग करणाऱ्या सचिन स्मृती दहिगाव क्रिकेट संघावर. नऊ चेंडू 13. यावेळेला ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट. धाव हवी आहे. प्रयत्न सुरू आहे आणि आता तो यशस्वी देखील होईल. बॅकअप नव्हतं त्याच कारणास्तव यष्टीरक्षक सतीश यांनी थ्रो दिला नाही. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेसरांचा लेग बायचा सिग्नल मिळेल ते एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनिशी सध्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल एकूण अंकित झाली ती 5. 5 ऑन बोर्ड. 8 बॉल त्या मॅचमध्ये बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये विजया करता अजूनही 12 धावेची गरज. 8 चेंडू 12 धावा. रंगेला सामना. रंगेली मॅच. नो डाऊट अबाउट दॅट वन. दोन्ही टीमनं या सामन्यात जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत खेळले. मात्र पाहिजे सरते शेवटी विजय कुणाच्या नावाचा असेल. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या बॉल लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. एकाच धाबेवरती समाधानी राहावं लागेल. सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या टीमची टोटल 6 या आकड्यावर. 7 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये विजया करता अजूनही 11 धावेची गरज. 7 बॉल 11 धावा. 17 ज्यावेळेला सुरू होत होतं 18-17चा सामना आता 7-11 वरती येऊन थांबलाय. गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये केलेली आहे. पहिल्या षटकात दर्शननं इम्पॅक्ट टाकला आणि या षटकात आतापर्यंत प्रभाव तुषारचा देखील आपण पाहिलेला आहे. यावेळेला स्वीपचा प्रयत्न. अपील अँड गॉन. फलंदाज बाद. जगन माघारी परत आहेत. पंचांनी ते अपील स्वीकारलंय आणि लागलाय मैदानावरती मोक्याच्या क्षणाला धक्का. दुसरा 6 या आकड्यावर सचिन स्मृती दहिगावला. शेवटच्या षटकात आता सामना. 6 बॉल 11 धावेची गरज. चला 10 मिनिटं बरोबर 2 षटकं टाकण्यासाठी वापरात आणलेली आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित. न्यू बॅटर इमिडिएटली पाठवा. सचिन स्मृती दहिगाव. प्रिव्हियस बॉलचा रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बरोबर बेल्सला स्पर्श करत बॉल मागे निघाला. त्याच कारणासह फलंदाज बाद झालेले आहेत. जगन माघारी परत आहेत. ओव्हरची झाले सांगतात 2 षटकात फक्त 6 धावा. आता 6 चेंडू. शेवटचं षटक आणि 11 धावेची गरज. वैभव गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 6 बॉल 11 धावा. नवीन बॅटर प्रसाद बॅटिंग करता दाखल होत आहेत. सोबत देतील विलासची. 6 बॉल 11. पहिल्या 2 षटकात तर या मॅच मध्ये वर्चस्व राहिला शिवप्रेमी शिरगावचा. पण 6 बॉल 11 फिनिश इथनं कोण करेल. विलास की नवीन बॅटर प्रसाद हे आता पाहायचंय की दबदबा राहील. तिसऱ्या षटकात गोलंदाज वैभवचा. 6-11. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. चाललाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची इथं नव्हती सांगता. पहिला बॉल आलाय डॉट. 17 धावसंख्येचं संरक्षण जरूर सूर्य. मात्र गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 17 धावा देखील आता डोईजड ठरतात की काय सचिन स्मृती दहिगावला, हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. 5 बॉल आणि आता मॅच मध्ये 11 धावेची गरज. यावेळेला चेस करून कट करण्याचा प्रयत्न. लाईन इथे पाहावे लागेल. यस इट इज डॉट बॉल. रिव्ह्यूची मागणी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम कडून करण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं गेलं. या विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम पाहूयात बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, बॉलचा फिनिश पॉइंट काय होता.
डिसिजन इज स्टील पेंडिंग. टीव्ही अंपायरची मदत सध्या आपण घेत आहोत. पाहूयात बॉल पडला कुठे, विथ द अँगल बॉल निघतो कुठे. या सगळ्या गोष्टी आता निरीक्षणात आणल्या जातील, पाहिल्या जातील. येस इट इज वाईट बॉल. विथ द अँगल बॉल बाहेर हरकत करत होता, तेच पंचांनी आता पाहिलंय. व्हाईट बॉल कॉल करण्यात आलेला आहे. मिळेल ते अतिरिक्त धाव. टीमची टोटल याचबरोबर 7 या आकड्यावर 4 बॉल. आता 10 धावेची गरज. यावलेला ड्राईव्ह केलाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. एक्सलंट टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल. पहिल्या टप्प्यावर सीमा पार. चौकार. आता 6 धावेची गरज. एक वाईट बॉल आला, तदनंतर आला चौकार. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा होते वापसी. ती टीम सचिन स्मृती दहिगाव क्रिकेट संघाची. 4 बॉल 6 विलास, ज्याच्यावरती दाखवला विश्वास. आणि सध्या विश्वासाला सार्थक कामगिरी या मॅच मध्ये तो करतोय. वॉट अ मॅच. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. प्रेक्षकांच्या पसंतीस उडलेली आजच्या निर्णायक रजनीतील आणखीन एक महत्वाची लढत. 4 चेंडू 6 धावा. बॉल तयार. वैभव यावलेला ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स. आणखीन एक जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक लास्ट मोमेंटला उपस्थित झाले. चांगला बॅकअप. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 13-13 ऑन बोर्ड. 3 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम. आणि 3 बॉल मध्ये विजया करता आता 4 धावेची गरज. 3 चेंडू 4 धावा. धडधड आता वाढली आहे. दोन्ही टीमच्या पाठीराख्यांच्या हृदयाचे ठोके आता वाढलेत. उत्सुकता या सामन्यात पुन्हा एकदा क्रीडा रसिकांची शिगेला पोचली आहे. 3 बॉल 4. मॅच इज स्टील ऑन. गेम इज ऑन. समोर सेट बॅटना लॉफ्टेड इट. व्हाट अ शॉट. लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे विनिंग इट सिक्सर. हा सामना संपला. मॅच इज फिनिश. आणि आपल्या स्टाईलनं हा सामना संपवलाय. विलासनं केलाय खेल खल्लास. मॅच विनिंग सिक्सर. जबरदस्त थ्रिलर एन्काउंटर. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. 3 बॉल 4चा सामना. समोर लॉंग ऑफला सिक्सर. चला फिल्डिंग करणारी टीम मैदानात लगेचच उतरायचं. एका बाजून दिनेश सर अँड आर्मी SR स्पोर्ट्स वडवली. आणि त्याच बरोबर टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर. योगेश भाऊ चला ओपनिंग पेअर रेडी करावी लागेल.